मिळालं याच्याबद्दल आम्हाला दुसरं आता काही बोलायचं नाही। आता आरोपी कसे पकडण्यात येतील एवढंच बघायचे। आरोपी अटक नाही, काय मागणी करावी दादांनी आरोपींना लवकरात लवकर पकडावं, त्यांना काय योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती राहील। हे बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं। आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं। बाळ आमचं सुखरूप आहे, आता आम्ही आनंदी आहे। बस त्यांनी कुठेही सांगितलं नाही, काय नाही। अज्ञात व्यक्ती होता, ओळखीचा नव्हता। त्यांनी कॉल केला आणि बाणेरच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं त्यांनी। नाही, आम्हाला पेरंगुटमध्ये असं समजलं होतं म्हणून आम्ही गेलो होतो। पण पेरंगुटमध्ये जाताना आम्हाला एक कॉल आला अज्ञात व्यक्तीचा की बाळ माझ्याकडे आहे, तुम्ही बाणेर हायवेला या। बाणेर हायवेला त्यांनी आमचं बाळ आमच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले। आम्ही विचारलं नाही कोण आहे काय नाही, अज्ञातच व्यक्ती होता। आपल्या चॅनलवाल्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद। आपल्या चॅनलच्या सगळ्यांच्या मीडियामुळं हे आमचं बाळ आम्हाला मिळालं, आपले खूप खूप धन्यवाद। बाळ होतं कुठे, काय झालं, कुणापासून आलं? बाळ सुखरूप मिळालं, त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला सुपूर्द केलं। बस ज्या व्यक्तीला एक ते शॉर्ट घरातले जाऊ दे, शॉर्ट्स घेऊ दे, शॉर्ट्स घे। तर वैष्णवीच्या काकांनी आता अपडेट दिलेले आहेत। वैष्णवीचं बाळ अखेर सुखरूप त्यांच्या ताब्यात आलेलं आहे।